आणि चिल्लरची लय प्रॉब्लेम आहे इथं, काय करायला येत नाही. तुम्ही चिल्लर करून द्या म्हटल्यावर बी देत नाही त्यांनी. चिल्लरचं म्हणजे आता गिरायक विक्रेते आम्ही 10 रुपये फ्लावर आलं तर 500ची नोट देतात. चिल्लरचा प्रॉब्लेम झाला आहे. ते व्यापारी आमच्याबरोबर भांडतात, पेमेंट ह्याच्यावर करा म्हणतात. ते आमचे लहानपण असल्यामुळे आम्हाला जमत नाही. केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांची टंचाई जाणवत आहे. किरकोळ खरेदी करताना सुट्ट्या पैशांसाठी ग्राहक आणि व्यापारी दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागतोय. डिजिटल व्यवहार वाढत असलं तरी सर्वांपर्यंत यूपीआयची सुविधा उपलब्ध नाही. पाहूया तरुण भारत न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी बेळगाव शहराच्या मुख्य बाजारपेठेत उभे आहे. या ठिकाणी भाजी विक्रेते, छोटे व्यापारी आणि ग्राहक यांच्यामध्ये होणाऱ्या दैनंदिन व्यवहारामध्ये अनेक अडचणी सामोरे जावे लागत आहे. 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपये आणि 20 रुपयेपर्यंतच्या खरेदीला थेट 100 रुपयाची नोट ग्राहकाकडून दिली जाते. मात्र व्यापारी वर्गाकडे सुट्टे पैसे नसल्याने ऑनलाईन पेमेंट करा असा सल्ला दिला जातो. मात्र ग्रामीण भागातून आलेले शेतकरी, वयोवृद्ध यांना ऑनलाईन पेमेंटची सुविधा नसल्याने ऑनलाईन पेमेंट कसं करू असा प्रश्न त्यांच्यासमोर ठाम म्हणून उभे आहे. सध्या मार्केटमध्ये सुट्टे पैसे नसल्यामुळे एक व्यापारी म्हणून तुम्हाला काय अडचण आहे? हां, चिल्लर नसल्यामुळे एखाद्या वेळेस आमच्याकडे चिल्लर असेल तर आम्ही देतो. समजा चिल्लर नसेल तर साबण, बिस्किट किंवा उदबत्ती असं देऊन ॲडजस्ट करतो आम्ही आणि त्याप्रमाणे व्यवहार करतो. पूर्वी बँकेकडनं चिल्लर उपलब्ध होत होते, आता बँककडनं पण उपलब्ध होत नाही आणि चेंबर ऑफ कॉमर्स पण आपल्या माध्यमातून व्यापारी लोकांना चिल्लर उपलब्ध करून देत होते. पण आता हल्ली 2-4 वर्षात चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे पण त्या बाबतीत काय हालचाल झालेली दिसत नाही. आणि पूर्वी चिल्लर मिळत होती, बँकमध्ये पण मिळत होती, बँकमधनं घेऊन जात नव्हते. पण आता परिस्थिती अशी झाली की बँकमध्ये यायची बंद झाली आहे ऑनलाईन असल्यामुळे आणि केंद्र सरकारकडून पण त्याची छपाई कमी असल्यामुळे चिल्लर उपलब्ध होत नाही. मग चिल्लर उपलब्ध झालं नाही तर आम्ही काहीतरी कमी जास्त साबण, बिस्किट, उदबत्ती किंवा हे काहीतरी देऊन राऊंड फिगरमध्ये व्यवहार करतो आणि त्याप्रमाणे व्यवहार चालला आहे. आता सध्या कुठल्या पैसे तुम्हाला चेंज कमी पडते? 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 50 रुपयाच्या नोटा ह्या शॉर्टेज आहेत. त्यामुळे त्याचा तुटवडा फार आहे. त्यामुळे बँक किंवा चेंबर ऑफ कॉमर्स यांनी त्याचा पाठपुरावा करून व्यापारी लोकांना चिल्लर उपलब्ध करावी. आणि काही एक गिराईक नाही म्हणते, आम्हाला चिल्लर द्या म्हणते, तेव्हा ते व्यापारी आणि गिराईकमध्ये वादावादी पण होते. काय करू शकत नाही आम्ही. मग एकंदरीत पहिला कसं होतं की सगळे चिल्लर मिळत होते, मात्र ही केव्हापासून ही समस्या आता भेडसावायला सुरू झाली? आता 1 वर्ष 2 वर्षापासून फार समस्या ही निर्माण झालेली आहे. आता प्रत्येकजण एक 50 रुपये 100 रुपयाचा व्यापार केले तरी 500 रुपयाचीच नोट काढतो आहे. त्यामुळे त्याला चिल्लर देताना प्रॉब्लेम होतो आहे. आणि ग्रामीण भागातल्या लोकांना ऑनलाईन समजत नाही. एक गिराईक ते पेमेंट फोनपे करायला जाते पण त्यांचं सर्व्हर डाऊन असते, एकदा आमचं सर्व्हर डाऊन असते. त्यामुळे खूप उशीर लागतो आहे, थांबावं लागतं दुसऱ्या गिरायकाला आणि त्याचा तो पेमेंट होत नाहीपर्यंत दुसरा गिराईक पण करता येत नाही. असा प्रॉब्लेम झाला आहे. सर्वचा कंटिन्यू प्रॉब्लेम आहे. हां, प्रॉब्लेम असतो. एकदा गिरायकाचा पण असतं आहे, आमचा पण असतं आहे. स्टेटमेंट बँकेकडनं लवकर मिळत नाहीत. रोज एक 4-5चं ट्रान्झॅक्शन झालं तर ते स्टेटमेंट द्यायला बँक पण त्यांचे चार्जेस करत आहे. मग ते आमच्या फायद्यामधनं आमचं ते कमी होतं आहे. आम्हाला चार्ज पडला तर आम्हाला कमी पडतं आहे की एकदा कस्टमरला पण चार्ज होतो आहे. पहिलाच कॉम्पिटिशनचा बाजार आहे आणि त्यामुळे त्याच्यातनं फायदा कमी झाला तर व्यापाऱ्यांचं नुकसान होतं आहे फार. आम्ही भाजी विकतो इथं बेळगावमध्ये आणि आमच्याकडे चिल्लर नसल्यावर बी 500 देतात. काय करायला येत नाही. चिल्लर मागितल्यावर नाही म्हटल्यावर बी चिल्लर करा, फोनपे आहे, हे आहे ते आहे म्हणतात. आमच्याकडं नाही भाऊ म्हटल्यावर ऐकत नाहीत. आणि चिल्लरची लय प्रॉब्लेम आहे इथं, काय करायला येत नाही. तुम्ही चिल्लर करून द्या म्हटल्यावर बी देत नाही त्यांनी. असं होत आहे बघा. काय म्हणता, काय प्रॉब्लेम होते चिल्लरचा तुम्हाला? चिल्लरचं म्हणजे आता गिरायक विक्रेते आम्ही 10 रुपये फ्लावर आलं तर 500ची नोट देतात. चिल्लरचा प्रॉब्लेम झाला आहे. कुठनं आम्ही कुणाकडे मागून घेणार? 10 रुपये द्या म्हणतात तर 500च्या 100च्या नोटा देतात. तरी पण
ऑनलाईन पेमेंट वगैरे काय हे नाही. ऑनलाईन पेमेंट नाही आहे. ऑनलाईन पेमेंट आता करायचं म्हटलं तर आमच्याकडे थोडे हे पाहिजे ना. आमचे विकणारकडे 200-300 रुपये पगार पडणार डेली. त्याला काय पगार पडत नाही सर. सुविधा नसते ऑनलाईन. मोठे किरकोळ चिल्लर विक्रीला कुठं आणणार सर. बारक्या मोठे विक्रेते असले तर त्यांना चालतं ऑनलाईन पेमेंट करायला येते. आम्ही कुठे विक्रेते करणार सर. ग्रामीण भागातील शेतकरी वगैरे येतात. जेव्हा ग्रामीण भागाचे शेतकरी येतात ना इकडं, ग्रामीण भागाचे शेतकरी येतात, त्यांनी ऑनलाईन पेमेंटमध्ये फक्त चिल्लर त्यांनी 500च्याच नोटा देतात सर. त्यांना तर परवडतं कुठं. त्यांना ऑनलाईन पेमेंट करायला तरी यायला पाहिजे ना. समस्या म्हटला तरी आता हे आता जास्त झाली. आता चिल्लर तरी 10ची तर चिल्लरच गावत नाही आहे कुठं. आम्हाला रोज बाजारला यायला पाहिजे आणि भाजी वगैरे काय तर खरेदी करायच्या वेळेला आमच्याकडे चिल्लर नसते. ते व्यापारी आमच्याबरोबर भांडतात. पेमेंट ह्याच्यावर करा म्हणतात. ते आमचे लहानपण असल्यामुळे आम्हाला जमत नाही आणि चिल्लरचा फार तुटवडा आहे. सध्या बाजारात 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांची कमतरता स्पष्टपणे जाणवत आहे. किरकोळ व्यवहार करताना 2 आणि 5 रुपयांसारख्या छोट्या रकमा देखील UPIद्वारे व्यवहार करावा लागत आहे. काही व्यापाऱ्यांकडे पेमेंट सिस्टीमच्या स्कॅनरची सुविधा असली तरी सुमारे 30% व्यवहार अजूनही पूर्णपणे रोख स्वरूपात स्वीकारलं जात आहे. केंद्र सरकारनं UPI व्यवहारांना चालना देण्यासाठी न्यूनतम मूल्यांची नोटांची छपाई सध्या बंद असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र यामुळे सुट्ट्या पैशांची समस्या अधिक वाढत असल्याचं मत नागरिक व्यक्त करत आहेत. डिजिटल व्यवहार ही काळाची गरज असली तरी त्याची पोच अद्याप सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचलेली नाही. 5, 10, 20 आणि 50 रुपयाची नोट टंचाई ही सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सुट्टे नाहीत, ऑनलाईन पेमेंट करा हा पर्याय सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयोग ठरेल का हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. कॅमेरामॅन विजय निंबाळकरसह मी निलेश मोरे, तरुण भारत न्यूज, बेळगाव.